ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार, मी राधाकृष्ण गायकवाड, प्राचार्य श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल ग्रामोन्नती मंडळ या संस्थेने संचलित केलेला हा कृषी शिक्षणाचा विभाग आहे. आणि या विभागामध्ये आपण पदविका अभ्यासक्रम, काही पदवी अभ्यासक्रम चालवतो. यामध्ये प्रामुख्याने कृषी तंत्र निकेतन हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अभ्यासक्रम जो इंग्रजी माध्यमाचा आहे. त्यानंतर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका हा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 2 वर्षाचा मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर माळी प्रशिक्षण हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचाच 1 वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचेही काही कोर्सेस आपण या ठिकाणी चालवतो आहोत, ज्यामध्ये कृषी पत्रकारिता आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आहे, कृषी अधिष्ठान आहे. आणि या अभ्यासक्रमांचा सुद्धा 2 वर्षाचा मराठी माध्यमाचा कालावधी आहे. शनिवार रविवार हे अभ्यासक्रम पूर्ण केले जातात. तर या कृषी शिक्षण संकुलामध्ये आपण जे अभ्यासक्रम चालवतो त्यासाठी कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणकोणते कृषी आधारित उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत, यांची थोडक्यात माहिती आज आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. चला तर मग आपण त्या विभागाचा फेरफटका मारूयात. आज ग्लोबल कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी आपण हे सगळे विभाग खुले केलेले आहेत आणि या विभागांची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हावी म्हणून हे माहितीपत्रक आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये सगळ्या अभ्यासक्रमाची माहिती आहे, ग्रामोन्नती मंडळाच्या विविध शिक्षण क्रमांची माहिती आहे. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळ जे शिक्षणाचे 20 विभाग नारायणगाव आणि परिसरात चालवतं, ज्यामध्ये अगदी UG पासून तर PG पर्यंतचे विभाग आहेत. कृषी शिक्षणापासून व्यवसाय व्यवस्थापनापर्यंत आणि ITI पासून कृषी विज्ञान केंद्रापर्यंत या सर्व विभागांची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि पालकांना दिली जाते. ग्रामोन्नती मंडळाची स्थापना 1944 साली गुरुवर्य राप सबनीस तथा नानासाहेब सबनीसांनी या ठिकाणी वारुळवाडीमध्ये केली आणि मागच्या 79 वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये प्रसार आणि प्रचार प्रसिद्धी या सगळ्या विभागांमध्ये काम करत आहोत. समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामोन्नती मंडळ कार्यरत आहे. त्यामध्ये हा जो 22 एकरचा प्रक्षेत्राचा भाग आहे हा कृषी शिक्षण संकुलासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 80 एकरचं प्रायोगिक प्रक्षेत्र या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आपण जे समोर पाहत आहात ते तात्यासाहेब भुजबळ यांनी गुरुवर्य नानासाहेब सबनीसांच्या कालावधीमध्ये शिक्षणासाठी आणि कृषीच्या शिक्षणासाठी जमिनीची गरज होती म्हणून हा संपूर्ण विभाग ग्रामोन्नती मंडळाला दान म्हणून दिला आणि आज याच जमिनीमध्ये कृषी शिक्षणाचं हे भव्य संकुल उभं राहिलं आणि या त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण या संकुलाला श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ असं नामकरण केलेलं आहे. त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज या शिक्षण संकुलामध्ये जवळजवळ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पालकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहोत आणि या भागाच्या कृषी विकासामध्ये या संकुलाचं महत्त्वाचं योगदान आहे. पाठीमागे आपल्याला दिसतंय तो रोपवाटिका विभाग आहे. नर्सरी ज्याला म्हणतात की चांगली आणि सुदृढ रोपं असतील तर त्या पिकाचं चांगलं उत्पादन येतं म्हणून आपण रोपवाटिका विभाग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी या ठिकाणी कार्यरत आहे. जे विविध विभाग आहेत त्यामध्ये शून्य ऊर्जा शीतगृह हा एक विभाग आहे. मोठमोठे कोल्ड स्टोरेज शेतकऱ्याला काय परवडणारे नसतात आणि त्याची पुन्हा इलेक्ट्रिसिटी आणि विजेवरचा खर्च हाही अवाढव्य असतो. तर त्यासाठी कमी खर्चाची तंत्रज्ञान उपलब्ध झाली पाहिजेत म्हणून शेतकऱ्यांसाठी हा शून्य ऊर्जा नावातच आहे की ते ऊर्जेची गरज नाहीये. मग या ठिकाणी काय केलं जातं की ज्या विटा आहेत, आपली विटा पाणी शोषण्याची त्यांची कॅपॅसिटी असते आणि या विटांमध्ये पाणी शोषून एक नैसर्गिक तापमान कमी करण्यासाठी आपण या युनिटचा उपयोग करत असतो. साधारणतः उपलब्ध साहित्यांमध्ये याची बांधकाम होतं. बाहेरील तापमानापेक्षा जवळजवळ 10 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी करता येतं. कमी कालावधीमध्ये म्हणजे जवळजवळ 10 ते 30 दिवस भाजीपाले आणि फळं या ठिकाणी साठवली जातात आणि यामध्ये 2 विभाग केले जातात. एक आतली भिंत आणि बाहेरची भिंत. आतल्या आणि बाहेरच्या भिंतीमध्ये विटांचे तुकडे भरले जातात आणि वरून ड्रिप इरिगेशनने त्याच्यावर पाणी सोडलं जातं. त्यामुळे ते पाणी त्या विटांमध्ये ऍब्सॉर्ब होतं आणि जसं बाहेरून हवेने त्याचं व्हेंटिलेशन मधून त्याचे वाफ निर्माण होते
आणि बाहेरच्या तापमानापेक्षा 10 डिग्रीने तापमान कमी होतं. शेतकऱ्याला जर आज त्यांनी हार्वेस्टिंग केलं आणि त्याला जर उद्या किंवा परवा मार्केटला विकायचं असेल किंवा शिल्लक राहिलेला माल साठवायचा असेल तर क्रेटमध्ये भरून या ठिकाणी साठवू शकतो आणि त्याची किपिंग क्वालिटी म्हणजे तो टिकवण क्षमता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. हे आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे आतमध्ये कमीत कमी 50 ट्रे बसू शकतील, 50 क्रेट बसू शकतील. पण शेतकरी छोट्या म्हणजे त्याला 10 ट्रेचं बनवायचं असेल तर 10 ट्रेचं सुद्धा बनवता येतं आणि याला कृषी विभागातर्फे 50% अनुदानावरही ही स्कीम उपलब्ध आहे. त्या कृषी शिक्षण संकुलामध्ये जे विविध माहिती या ठिकाणी देत आहे तर आपल्याकडं मृदशास्त्र प्रयोगशाळा, ग्रंथालय, वनस्पतीशास्त्र, कीटकशास्त्र, त्याचबरोबर वनस्पती रोगशास्त्र, व्यायामशाळा हे सगळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी उपयोगी असणारे विभाग आहे. तर एकेकाची आपण माहिती या ठिकाणी करून घेऊ. तर हा आमचा बॉटनीचा सेक्शन आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना बॉटनीच्या संदर्भाने प्रॅक्टिकल्स आणि बाकी सगळं उपलब्ध असतं. जसं की यामध्ये जे काही वनस्पतीचे विविध गट आहेत, जसं वेगवेगळ्या फॅमिलीज, जसं इथं की गार्डन पी आणि तिकडे ओनियन म्हणजे कांद्याच्या फुलाचे भाग असतील किंवा कांद्याच्या बल्ब असेल, मग हे सगळं शिकल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याला त्या संदर्भात पुढे प्रात्यक्षिका करता येतात. म्हणून याचा सगळा शास्त्रीय अभ्यास या प्रयोगशाळेमध्ये केला जातो आणि या ठिकाणी उपलब्ध सर्व साधन सामुग्रीचा आपण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी वापर करत असतो. हा पीक संरक्षण विभाग आहे. तर या पीक संरक्षण विभागामध्ये जसं की आपण म्हणतो की वेगवेगळ्या रोग आणि किडींच्या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागते. बहुतांशी शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती नसते की कुठलाही रोगावर किंवा किडीवर फवारणी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचे प्रकार कोणते आहेत. जसं की इथं रेड ट्रँगल आहे, येलो ट्रँगल आहे, ब्ल्यू ट्रँगल आहे आणि ग्रीन ट्रँगल आहे. प्रत्येक औषधावर अशा पद्धतीचे त्रिकोण असतात. त्यावरून त्या औषधाची तीव्रता ठरत असते आणि ती जेवढी तीव्र औषधं असतील तेवढी त्याची वापरताना जास्त काळजी घ्यावी लागते. या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा या सेक्शनचा उद्देश आहे. जसं की आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या रोगांचे लक्षणं कशी असतात तर याचीही सॅम्पल्स या ठिकाणी लावलेले असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना जसं की हा मिरचीवरचा रोग आहे परंतु त्याची लक्षणं कशी असतात शेतामध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ते ओळखता आले पाहिजेत. पपईवर असणारा विषाणूजन्य रोग आहे किंवा टोमॅटोवर असणारा लीफ स्पॉट आहे, द्राक्षावर असणारी कमतरता आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी माहिती व्हावी म्हणून ही प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे. यामध्ये मराठी भाषेमध्ये काही डिस्प्लेज आपण केलेले आहेत. जसं की द्राक्षावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे द्राक्षावरचे सगळे रोग द्राक्ष पीक म्हणून आपल्याला जर माहित असतील तर त्याचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. जसं की इथं पण सगळ्या फवारणी यंत्रांची पण माहिती आपल्याला करून दिली जाते. जसं की पेट्रोल चलित आहेत, काही मानव चलित आहेत, त्याचे विविध भाग आहेत. जसं की गटूर पंप पूर्वी अस्तित्वात होता, वापरात होता. तर ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला या विभागामध्ये मिळत असते. जसं की ऊसावरील विविध रोग आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आपण काय काळजी घ्यावी. त्यानंतर आता आपण जे ड्रोनच्या साहाय्याने जी फवारणी करतो तर त्याला अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेयर्स म्हणतात. तर त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आपण इथं त्याचा डिस्प्ले केलेला आहे. त्यानंतर बटाट्यावरील रोग आहेत किंवा बाकीच्या सगळ्या रोगांचे सॅम्पल या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोयाबीनच्या बाबतीत एकात्मिक व्यवस्थापन आहे, कीटकनाशकांचे प्रकार आहेत, डाळिंबाचे एकात्मिक रोग आणि किडींचं व्यवस्थापन आहे आणि इकडच्या बाजूला सर्व किडींची माहिती लावलेली आहे. म्हणजे जसं तिकडे आपण रोगांचा अभ्यास केला तसं किडींचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या किडींचे नमुने सुद्धा गोळा केलेले आहेत आणि या ठिकाणी जसं की मधमाशी आहे, गांधील माशी आहे तर त्यांचे नमुने गोळा करून त्यांचाही अभ्यास या ठिकाणी विद्यार्थी करत असतात. विविध किडींचे या ठिकाणी फोटोग्राफ्स लावलेले आहेत. हे सगळं विद्यार्थी त्यांच्याकडून त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये कलेक्ट करतात, त्यांचा अभ्यास करतात आणि हा डिस्प्ले आपल्याला विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो कारण शेतात जर किडी ओळखायच्या असतील तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
अशा पद्धतीने विद्यार्थी त्यांचे डिस्प्ले तयार करतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्या किडींची ओळख होते, त्यांचा अभ्यास होतो आणि त्या अभ्यासातून कीड नियंत्रणासाठी मदत होते. या ठिकाणी प्रत्येक पीक वाईज सुद्धा आपण शेड्यूल्स तयार केलेले आहेत. जसं की तुरीवर शेंग पोखरणारी आळी आहे किंवा पिसारी पतंग आहे, शेंग आळी आहे, तर यासाठी पेरणीपूर्वी, पेरणीच्या वेळी, पिकाच्या वाढीच्या अवस्थेत, पीक फुलोऱ्यात असताना, शेंगाच्या वाढीच्या अवस्थेत काय काय काळजी घ्यावी. म्हणजे फक्त शेतकरी कुठली कीड दिसली की फवारणी करतो, पण तसं न करता जर त्या पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये आपण योग्य ती काळजी घेतली तर कमीत कमी खर्चामध्ये त्या रोगाचं नियंत्रण होईल आणि त्या रोगापासून, त्या किडीपासून शेतकऱ्याला चांगल्यात चांगला रिझल्ट मिळेल आणि कमी खर्चात त्या किडीचं आणि रोगाचं नियंत्रण होऊ शकेल. विद्यार्थ्यांना आपण जसं ज्ञानाचं अमृत देत असतो तसं शारीरिक क्षमताही त्यांची व्यवस्थित राहिली पाहिजे. यासाठी ग्रामोन्नती मंडळाने या ठिकाणी छोट्याशा जिमची व्यवस्था केलेली आहे आणि या जिम मध्ये विद्यार्थी जे इथं रेसिडेन्सला आहेत हे सकाळ संध्याकाळ या ठिकाणी व्यायाम करत असतात. त्यासाठी आपल्याकडे हे 6 सीटर एक्सरसाइज मशीन आहे, त्याचबरोबर डंबेल्स आणि सगळी वजनं या ठिकाणी आहे, मिररची व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास एक्सरसाइज करत असतात. खाली रबर मॅटिंग त्यासाठी उपलब्ध आहे. हा ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीचा सेक्शन आहे, ज्यामध्ये जमिनीची आपण ज्याला कृषी रसायनशास्त्र म्हणतो, मग यामध्ये आपण जे काही नॅचरल मल्चिंग, सिंथेटिक मल्चिंग, इनऑर्गॅनिक मल्चिंग याचा सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर सर्वेइंग म्हणजे आपण जमिनीची मोजणी आणि या सगळ्यांचा अभ्यास या सेक्शनमध्ये आहे. त्याचबरोबर ज्याला जमिनीची धूप म्हणतात तर ती कशी होते, कोणकोणती कारणं आहे, पाण्याचा त्यामध्ये काय वाटा आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी होतो. तसंच सेंद्रिय खतांचा अभ्यास केला जातो. अन्नद्रव्याची कमतरता आहे, जमिनीचं मृद आणि पाणी संधारण आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, तर हे सगळे अभ्यासक्रमाचे भाग आहेत. त्याचबरोबर आपला जो इलेक्ट्रिक पंप आहे त्याचंही इंजिनिअरिंग स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे जो सेंट्रिफ्युगल पंप, मग त्याची मोटार आहे, कपलिंग बॉक्स आहे, पंप सेट आहे, तर ह्या सगळ्यांचा विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा. त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन सिस्टम आहे, त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, ती सिस्टम कशी ऑपरेट होते, तर या संदर्भात सगळी माहिती विद्यार्थ्यांना असावी. त्याचबरोबर फर्टिगेशन युनिट आहे, फर्टिगेशन युनिटची विद्यार्थ्यांना माहिती झाली पाहिजे. तर असे त्या अभ्यासक्रमाशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा सगळा एकत्रित अभ्यास ह्या प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये केला जातो. ही पशुसंवर्धन आणि डेअरी टेक्नॉलॉजीची लॅबोरेटरी आहे. जसं की आपण मगाशी म्हटलं की आपण तिथं जनावरं प्रत्यक्ष पाहतो, पण त्यांच्या हाडांची रचना कशी आहे, त्याच्या कासेची रचना कशी असते, पायामध्ये कोणती हाडं असतात, मानेमध्ये कोणती असतात, शरीराच्या कोणत्या हाडांच्या खाली कोणते अवयव असतात, ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्याला शास्त्रीय पद्धतीने झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रजनन संस्था ही जनावरांमध्ये अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे त्याला किती वासरं होणार किंवा किती गाभण काळ काय आहे, त्यानंतर दूध देण्याचा कालावधी, म्हणून प्रजनन संस्थेचाही अभ्यास विद्यार्थ्याला गरजेचा आहे. त्याचबरोबर दुधाची तपासणी आणि दुधाचं गुणनियंत्रण यासाठी या प्रयोगशाळेमध्ये सर्व चाचण्या केल्या जातात. या प्रयोगशाळेत ह्या सगळ्या मशिनरींचा विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी आपण वापर करतो. मग या सेक्शनच्या अंतर्गत जसं मत्स्य संवर्धन आहे, पनीर निर्मिती आहे, शेततळ्यातलं मत्स्य संवर्धन आहे, त्याचबरोबर भारतामध्ये जे काही जाती आहेत तर त्या जाती विद्यार्थ्यांना ओळखता आल्या पाहिजेत, म्हणून यासाठी पिक्चराइज फॉर्ममध्ये सर्व जातींच्या फोटोग्राफ्स इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जी छोटी छोटी गोठ्यामध्ये आपण जी हत्यारं वापरतो तर त्यांचाही वापर विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे, म्हणून ती हत्यारेही या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत, जी प्रात्यक्षिकासाठी आपण वापरत असतो. खुराकाचे वेगवेगळे प्रकार असतील किंवा एखादं ऊंट ड्रेसिंग असेल, म्हणजे एखादी जखम झाली तिथं ड्रेसिंग करताना जे कैच्या आहेत, फोर्सेप आहेत, त्यांचाही वापर विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. तसंच छोटी जनावरं आहेत, म्हणजे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत किंवा कोंबड्या आहेत, त्यांच्याही जातींचा डिस्प्ले आपण या ठिकाणी केलेला आहे. तसंच मराठी भाषेत म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या भाषेतलं तंत्रज्ञान उपलब्ध झालं पाहिजे. जसं की आपण त्याला सायलेज सांगून उपयोग नाही, तर त्याला मुरघास कळला पाहिजे,
त्याला बाह्य आणि आंतर परोपजीवींचं नियंत्रण समजलं पाहिजे, संतुलित आहार समजला पाहिजे, युरिया प्रक्रिया समजली पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या भाषेत विद्यार्थ्याला समजलं की तो विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या घरात ते तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत आहोत. तर अशा पद्धतीच्या प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये आपल्या अभ्यासक्रमाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा डिस्प्ले आपण केलेला आहे. हा आपला संगणक विभाग आहे. तर यामध्ये 20 विद्यार्थी एका वेळी संगणकाचं प्रात्यक्षिक करू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर संगणकाबरोबरच स्टॅटिस्टिक्स म्हणून एक विषय आहे, जो विषय ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. तर त्या विषयामध्ये जे काही अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं तर त्याचेही डिस्प्ले आपण या ठिकाणी केलेले आहेत. इथं 24/7 इंटरनेटची फॅसिलिटी आहे. त्याचबरोबर इथं लाईट जरी गेली तरी विद्यार्थी प्रात्यक्षिक करू शकतील अशा हिशोबाने या ठिकाणी इन्व्हर्टरची व्यवस्था केलेली आहे. संतोष आवटी या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाकीच्या इंटरनेट फॅसिलिटीज व्यतिरिक्त टीव्ही, LCD प्रोजेक्टर या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. इथे आपला ग्रंथालय विभाग आहे. विद्यार्थी जरी इंटरनेटने भरपूर प्रगती केली असली, प्रत्येकाच्या हातामध्ये 4G मोबाईल असेल तरी पुस्तकांशिवाय कुठलंही शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून कृषी क्षेत्रामध्ये जी काही मासिकं आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी असतात, जे त्या विषयामधले तज्ज्ञ आहेत त्यांचे लेख असतात, तर ही सगळी मासिकं या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यामध्ये उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जे काही गोष्टी असतील त्याचीही माहिती होते. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व विषयांची पुस्तकं विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही प्रकल्प केलेले आहेत, जसं की हा तुती उत्पादनाचा प्रकल्प आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर फक्त रेशीम शेती आणि तुतीबद्दल माहिती घ्यायची असेल तर हा 100 पानाचा प्रकल्प जरी त्याने वाचला तरी इथं फोटोग्राफ्ससह अगदी प्रत्येक गोष्टीचा फोटोग्राफ जोडलेला आहे, ते विद्यार्थ्यांना कळू शकेल आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल अधिकची माहिती मिळू शकेल. जसं की गहू उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा समजा आता गहू उत्पादनाचा प्रकल्प त्याने हातात घेतला तर त्याबद्दल संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याला त्या प्रकल्पामधून मिळू शकेल. हे या ग्रंथालयामध्ये आपण सगळे उपलब्ध करून दिलेले आहेत. जसं की भारतीय शेतीमध्ये जवळजवळ सगळ्या पिकांचे प्रकल्प अहवाल या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याबद्दल इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रकारची संदर्भ साहित्य, संदर्भ पुस्तकं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. एका वेळी 10 विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट फॅसिलिटी बरोबर व्हर्च्युअल आणि ऍक्च्युअल दोन्ही पद्धतीचा अभ्यास करता यावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सगळी हा भरड धान्याचा विभाग आहे. तर या भरड धान्याच्या विभागामध्ये आपल्याला दाल मिल आहे. तर या ठिकाणी तुमच्या मूग, तूर या पिकांच्या डाळी तयार केल्या जातात. त्याचबरोबर हा पल्वरायझर आहे जिथे आपल्याला रवा तयार करता येतो. त्यानंतर तो डिहलर आहे, म्हणजे साळीचं भातामध्ये जे रूपांतर होतं ते हलिंगची प्रोसेस इथं केली जाते. हे शिफ्टरमध्ये वेगवेगळ्या आकाराचा रवा आणि हा डिस्टोनर आहे, म्हणजे आपल्या कुठल्याही धान्यामध्ये बऱ्याच वेळा खडे येतात तर ते खडे बाजूला काढण्याची ही यंत्रणा आहे. तर ह्याचाही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण वापर करत असतो. तर ही आमची ॲग्रॉनॉमीची लॅब आहे. तर यामध्ये सर्वच कृषी विद्याशाखा म्हणून याला मराठीमध्ये म्हटलं जातं. जसं की सर्व बी बियाणं, सर्व खतं आणि यांचा एकत्रित वापर करण्यासाठी जी अवजारं आपल्याला लागतात या सगळ्यांचा अभ्यास या विद्याशाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. जसं की वात कुकुट यंत्र ज्याला आपण विंड व्हेन म्हणतो, कप ॲन्युमोमीटर म्हणजे वाऱ्याचा वेग मोजणारे यंत्र, पाऊस मोजणारे यंत्र, नंतर बाष्पीभवन मोजणारे यंत्र यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवला जातो. त्याचबरोबर जी छोटी छोटी अवजारं आहेत जसं की वैभव विळा आहे किंवा युरिया ब्रिकेट ॲप्लिकेटर आहे किंवा हँड हो आहे, त्यानंतर रेक आहे, त्यानंतर सीड ड्रेसिंग ड्रम आहे. तर ही छोटी छोटी अवजारं पूर्वी बैलचलित जी अवजारं होती त्यांचेही मॉडेल्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा हा या सेक्शनचा उद्देश आहे. अतिशय चांगली बैठक व्यवस्था आणि अतिशय चांगला डिस्प्ले या ठिकाणी केलेला आहे.
अशा पद्धतीने ग्रामोन्नती मंडळाच्या या कृषी शिक्षण संकुलामध्ये जे काही विविध विभाग आहेत, विविध प्रयोगशाळा आहेत, यांची माहिती आज आपण या ठिकाणी करून घेतली. शिव ट्रेकर्सच्या वतीने हा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी करण्यात आला आहे, चित्रीकरण करण्यात आलं. मी कृषी शिक्षण संकुलाच्या प्राचार्य या नात्यानं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या पाल्याला जर कृषी शिक्षणामध्ये आपल्याला पुढे न्यायचं असेल तर या संकुलामधील या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि या संपूर्ण विविध सोयीसुविधांचा आपण वापर करून घेऊन आपल्या विद्यार्थ्याचं कृषी क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य घडवू शकता. धन्यवाद.